कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आई अहो, तिथे पाणी आहे, पाणी आहे। आई अहो, काय हे काय आहे सगळं? हे काय आहे सगळं? हे हे काय केलंस तू? हे आई सॉरी सॉरी सॉरी, मी ते अख्खं घर पुसायला घेतलंय। अगं पण तुझं घर पुसायच्या नादात माझं कंबरडं मोडलं असतं ना। काय थांब आई, तनया तू एक काम कर, तू नको करूस, मी करेन नंतर। हा हो चालेल। नाही म्हणजे माझ्याकडून काही चूक नको ना व्हायला। नाही 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 मी मी करते। नाही राहू दे, मी पुसते सगळं। हे काय अचानक? नाही काही नाही। अगं मी म्हणाले ना तुला, मी करेन नंतर, राहू दे तू, उगीच हट्टीपणा करू नको। कोणीतरी पडायचं इथे। नाही ते काय, मुळात ही सगळी कामं तू करतेयस का हेच कळत नाहीये मला। मग काय, मगाशी पण बाहेर अंगण झाडत होतीस। ऍक्च्युली आई ते काय ते? नाही, मला काम करायला खूप आवडतं। हा मी आता नाही केले तर कधी शिकणार, म्हणून मी करते सगळी कामं। करेक्ट। आई मी काय म्हणते, तिची शिकायची इच्छा आहे तर शिकू द्यात ना तिला, आणि नाहीच जमलं तर मी आहे शिकवायला। काय ग, चल ये ये इथे, ये ग ये। आता कपडा टाक त्या बादलीमध्ये आणि घट्ट पिळून घे। चला चला लवकर लवकर। जरा जोर लाव। आता कसं, चला आता बादली बाजूला घ्या। आणि हे फडकं त्या फरशीवर टाकायचं। चला घ्या पुसून। वा 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 वा, किती छान। आई चक्क तनया वसुंधराच ऐकतेय। तेच ना, मलाही काही कळत नाहीये। हा चला आता परत इकडे। मला सांगा, अजून लाईट का लागले नाहीत? बरोबर आहे ते सर, टेबल चेअर्स कसला सेटअप रेडी नाही अजून? ते पण होऊन जाईल सर। हे बघा, जवळपास 1800 माणसं असणार आहेत, जमेल ना नक्की? ओके जमेल रे, जागा नवीन आहे ना तरी पण मोठी आहे, होऊन जाईल ना। जरा एक मिनिट या ना, मला बोलायचं। सर तुम्ही मागितलेलं स्टेटमेंट। सॉरी थोडा उशीर झाला। पुढच्या वेळेला काळजी करा। हो सर। देशपांडे, तुम्ही हे स्टेटमेंट नीट चेक केलंय ना? हो सर। ही 50 लाखाची एंट्री इथे कुठून दिसते? अखिल सरांनीच तनया मॅडमच्या नावे 50 लाखाचा चेक इश्यू केला होता सर। काय? हो सर। मम्मा फोन का नाही उचलत आहे यार? उचल ना। अरे यार, काय बाबा, मम्मा कुठे आहे यार तू? हॅलो मम्मा, कुठेच यार तू? तू या पेपरवर साईन करून गेली आणि त्या वसूला वेळ लागलाय। तुला माहितीये, तिने सकाळी माझ्याकडून अख्खं लॉन साफ करून घेतलं, अख्खं घर पुसून घेतलं। मग मी सकाळपासून एवढी कामं केली लाईक अ मॅड वुमन। मला लंच करायला पण 4 वाजले मम्मा। मम्मा मी जर अशीच कामं करत राहिले ना तर वन डे आय विल डाय। मम्मा प्लीज तू काहीतरी कर ना मम्मा। माझाही मेसेज मिळाला ना की प्लीज मला कॉल कर, ओके? प्लीज प्लीज प्लीज। तनाया तनाया, अगं तू परत इथे येऊन झोपलीस? चल उठ। बाई काय आता तुझं? मी अख्खं घर पुसून घेतलंय, आता काय माझा जीव घेणार आहेस का? दिवे लागण्याच्या वेळेला असं अभद्र नसतं बोलायचं, कळलं?
तर दिवे पण लावायचेत का? लावते बाई, फाईन लावते. अगं प्लीज मला जरा ब्रेक घेऊ दे. मी तुला दिवे लाव सांगायला आले नाहीये तनया. दिवे आईच लावणार आहेत. थँक गॉड. पण तुला सगळा स्वयंपाक करायचा आहे. मी करायचंय स्वयंपाक? हो, मग अजून कोण करणार? ग, बरोबर 8 वाजता सगळे जेवायला बसतात. भूक लागली असेल सगळ्यांना. आणि हो, सगळ्यांची आवड निवड पथ्य पाणी सगळं लक्षात ठेवून करायचंय तुला. ओके, चल चल. असं संध्याकाळच्या वेळेला लोळत पडायचं नसतं. उठ. तू ना. तुझ्या आईने पेपरवर लिहून दिलंय की नाही म्हणून असं सारखं सारखं माझ्याशी वाद नाही घालायचा. शहाणी ग माझी जावती. चला उठा. मला माहितीये तू तुझ्या शाळेत असताना पण असं वेगळं होमवर्क करावं लागणार म्हणून रुसली असशील. आणि आता इथे तुला वेगळं होमवर्क करायचंय है ना. पण आता तू लहान नाही राहिलीस, हो की नाही. चल उठा, मी वाट बघते. ये. मला नाही करायचंय काही. मला नाही काय करायचं. मी नाही करणार, जाऊ दे. काय कसला विचार चाललाय? मेन्यू काय करायचंय? नूडल्सच करते, पटकन 5 मिनिटात होऊन जाते. जास्त एक मिनिट इकडे. नूडल्स कशाला? हे बघ, म्हणजे तू नूडल्स करशील तर ते बघून आईना फार काही कौतुक वाटणार नाही. त्यापेक्षा मी काय म्हणते, आपण स्वयंपाक करायला घेऊया है ना. पोळ्या. आज तू पोळ्या करायच्या. हे मला नाही येत पोळ्या बिळ्या. हो, मग शिकूयात आपण. हा, शिकायचं ना आपल्याला. चल पोळ्या करायला घे. चल तनया, घे लवकर करायला. जेवणाची वेळ झाली आहे. आधी परात घे. येते. घे लवकर तनया. आता पीठ. बापरे. घ्या आता पीठ परात मध्ये. किती? एका माणसाला 1 माप अंदाजाने घ्यायचं. हा, मुलांसाठी कमी आणि तरुणांसाठी जास्त. चला घ्या. आणि ऐक, एक पोळी जास्तीची बनवायची असते. कारण घरात कोणी आलं गेलं किंवा आपल्याच घरात कोणाला लागली तर अन्न कमी पडायला नको ना, म्हणून. म्हणजे एक वेळेस जास्त झालं तरी चालेल, पण कमी पडता कामा नये. कळलं? अजून थोडं घे. आता पाणी. ऐक, थोडं थोडं करून पाणी घालायचं. चल लवकर. अगं काय? थोडं थोडं म्हणाले होते की नाही. आता पीठ वाढव. अजून थोडं. तू ठरवून घे, थोडं की जास्त. किती कन्फ्यूज करते, मला नाही कळत आहे. काय करू आता? अनाया, लक्ष देऊन केलं ना तर प्रमाण नाही चुकत. चल घे. आता कणिक मळायला घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.